रबाळे येथील एका गोदामाला गुरुवारी सकाळी सुमारे 5:30 वाजता भीषण आग लागली। या आगीत गोदाम पूर्णतः जळून खाक झाले असून आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला 1.5 तास झगडावे लागले। आगीच्या तीव्रतेमुळे शेजारील इमारतीलाही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। आगीची सुरुवात नेमकी कशामुळे झाली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। आगीच्या जवळामुळे शेजारील इमारतीच्या 5व्या मजल्यापर्यंत काचा वितळल्या किंवा फुटल्या आहेत। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवहानी झाल्याची नोंद नाही आहे। या दुर्घटनेमुळे रबाळे परिसरातील अवैध गोदामावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। अनेक गोदामांकडे अग्निसुरक्षेसाठी आवश्यक असलेली फायर एनओसी नसल्याचे उघड झाले आहे। स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला असून या गोदामांवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली आहे। अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली। त्यांनी शेजारील इमारतींमध्ये आग पसरू नये याची काळजी घेतली। या घटनेची चौकशी सुरू असून संबंधित गोदामाच्या मालकावर कायदेशीर कारवाई केली जाईल असे प्रशासनाने सांगितले आहे। स्थानिक पातळीवर या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना राबवण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे। एवढी तरी आम्हाला काही माहीत नाही। आम्हाला 5:15 वाजता फोन आला। 5:15ला आमच्या वॉशरूमला फोन आला की या ठिकाणी आग लागली आहे कंपनीला। आम्ही 5:20ला इकडे आलो। 5:25ला इकडे आलो आम्ही। बघितली तर आग जास्तच पेटली होती। त्याच्यानंतर आम्ही आमची जे होज वगैरे टाकले आणि आम्ही आमचं काम चालू केलं। अच्छा, ही आगीचं प्रमाण गंभीरता होतं असं आपण म्हणताय। साधारणतः ही आग आटोक्यात आणायला आपणास किती वेळ लागलेला होता? तरी आम्हाला गेला 1-1.5 तास। 1 ते 1.5 तास लागला आपल्याला। या ठिकाणी काही जीवितहानी झालेली आहे का? एक पण नाही। जीवितहानी काही झालेली नाही आहे। लोकांचं काही नुकसान इथे झालेलं आहे? लोकांचं नुकसान आता फक्त बिल्डिंगवाल्यांना झालं आहे तेवढंच। त्यांचे घरं वगैरे जाळली, काच वगैरे फुटलेत त्यांच्या आणि पाईपलाईन वगैरे प्लास्टिकचे पाईपलाईन होते ते फुटले। बाकीचे कंपनीचं मटेरियल होतं तेच जाळलं। कुठल्या स्वरूपाचं कंपनी होती ही आणि या कंपनीच्या आपल्या अग्निशमन विभागाकडून परवानग्या दिलेल्या होत्या का? माहिती अधिकाऱ्यांना माहिती। अच्छा, परवानग्या दिलेत की नाही हे आपणास माहीत नाही आहे? अधिकाऱ्यांना। ठीक आहे। कोणते अधिकारी हे परवानगी विभागाचे आहेत आपल्या अग्निशमन दलाच्या? जाधव साहेब जाधव साहेब आहे।